नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोलाचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020. जून 2020 मध्ये परिचित झालेल्या नागरी भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूलचा समावेश आहे. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचा परिचय. मॉड्यूल सेकंड, अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल थर्ड, स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी रूपिकी आणि नागरी संरचना किंवा नागरी केंद्रांची संरचना व रूपिकी. आणि मॉड्यूल 4, अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज. मित्रांनो, या 4 चॅप्टर पैकी आपण पहिला जो चॅप्टर आहे नागरी भूगोलाचा परिचय हा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. दुसरा चॅप्टर नागरीकरण हाही पूर्ण अभ्यासलेला आहे. आणि तिसरा चॅप्टर ज्याला नागरी संरचना व नागरी रूपिकी असं आपण मराठीमध्ये नाव दिलेलं आहे, नामकरण केलेलं आहे. या चॅप्टरमधला इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स असं म्हणतात. यामध्ये मित्रांनो आपण कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी, नागरी संरचना आणि रूपिकीची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन अँड CBD, नगरांच्या विभागाची आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, मध्यवर्ती व्यवसाय केंद्र या संदर्भातील संकल्पना किंवा या संदर्भाची माहिती अभ्यास आपण केलेला आहे. पहिल्या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे, कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी अँड कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन अँड CBD. आज आपल्याला रूरल अर्बन फ्रिंग्स, ग्रामीण नागरी पट्टा याचा अभ्यास करायचा आहे. आणि पुढे आपल्याला मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फोलॉजी, नागरी रूपिकीची प्रतिमाने, द कॉन्सेंट्रिक झोन थेअरी, द सेक्टर थेअरी, द मल्टीन्यूक्लियर थेअरी या मुद्द्याचाही आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. नगराची जी काही रूपिकीची प्रतिमानं या विविध सिद्धांतांच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये समकेंद्रीय सिद्धांत, त्रिज्याखंड सिद्धांत, मल्टीन्यूक्ली म्हणजे बहुकेंद्रीय सिद्धांत, या सिद्धांताच्या द्वारे आपण नगराच्या रूपिकेचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, पुढं आपल्याला आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलं हे पाहायचं आहे. नगराची संरचना व रूपिकीची संकल्पना आपण अभ्यासली. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण नागरी विभाग अभ्यासले. याच्यामध्ये प्रमुख 2 विभाग आपण पाहिले, केंद्र भाग व बाह्य भाग. त्यांची वैशिष्ट्ये आपण मित्रांनो अभ्यासली. याशिवाय मित्रांनो नगरातील जे काही प्रमुख 2 भाग होते, या प्रमुख 2 भागाचेच अनेक विभाग शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळाले.
त्यांचा आपण अभ्यास केला. व्यापारी क्षेत्र CBD, औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, अन्य सेवा क्षेत्र, उद्याने व खुले क्षेत्र, निवासी उपनगरे, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केला. याशिवाय आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्र सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट CBD आणि केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचं कार्य आपण अभ्यासलं. केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या सीमा आपण अभ्यासल्या. केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या समस्या व भवितव्य आपण मित्रांनो अभ्यासलं. आणि मित्रांनो यानंतर आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा अभ्यासणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे ग्रामीण नागरी पट्टा. हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण नागरीकरण प्रक्रियेमध्ये जो काही विकास होत चाललेला आहे त्या विकासामध्ये हा ग्रामीण नागरी पट्टा अधिक मोठ्या प्रमाणात भविष्याच्या विकासाच्या नांदीची घोषणा करतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. परंतु या संकल्पना आपण समजून घेऊन यामध्येही अनेक समस्या आहेत. जसं नगरामध्ये समस्या आहेत तसंच यामध्येही समस्या आहेत. तेव्हा आपण अनेक गोष्टींची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला ग्रामीण नागरी जो पट्टा आहे या संदर्भात थोडीशी आपण माहिती पाहू. ही जी काही संकल्पना आहे मित्रांनो ही पाश्चात्य देशातील असून दुसऱ्या महायुद्धानंतर तिचा वापर नागरी अध्ययनामध्ये होऊ लागला. भारतामध्ये 1950 पूर्वी महानगरांच्या सभोवताली सुद्धा असा पट्टा अस्तित्वात नव्हता. मात्र मित्रांनो जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतरचा जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये आपल्या देशातील नागरीकरणाचा विस्तार होऊ लागला आणि हा जो काही विस्तार आहे या विस्तारामध्ये शहरांच्या जी काही परिसीमा आहेत या परिसीमांच्या बाहेर व्यापार, उद्योग, शैक्षणिक संस्था स्थापन होऊ लागल्याने ग्रामीण पट्ट्यातील लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. त्याचा परिणाम ग्रामीण पट्ट्यातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक बाबीवर व ग्रामीण पट्ट्यातील भूमी उपयोजनावर झाला. शहरी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कुक्कुटपालन, भाजीपाला, फळे उत्पादन, दुग्ध व्यवसाय वाढू लागले. शहर परिसीमांच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला व्यापारी दुकाने, निवासी कॉलनी, छोटे छोटे उद्योग, गोदामे, शीतगृहे, टिंबर मार्केट, वीटभट्ट्या, कचरा आगारे, पंपिंग स्टेशनची स्थापना यासारख्या शहराच्या भौतिक विस्ताराची लक्षणे दिसू येऊ लागली. यामुळे नागरी भूगोल तज्ज्ञ, नगर नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ, त्याचबरोबर मित्रांनो समाजशास्त्रज्ञ यांचे लक्ष या दुर्लक्षित संमिश्र पट्ट्याकडे वेधले गेले व काळाची गरज म्हणून ग्रामीण व नागरी पट्ट्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जाऊ लागले. थोडक्यात मित्रांनो आपल्याला सोप्या शब्दात मी एवढंच सांगेन आपल्याला ग्रामीण नागरी पट्टा समजून घेण्यासाठी की नगराच्या बाहेर जी काही परिसीमा आहे या परिसीमेच्या बाहेर, या परिसीमेच्या अंतर्गत भागात, परिसीमेवरती, परिसीमेच्या बाह्य भागामध्ये उपनगरांची स्थापना होते. हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो याच्या बाहेर आपल्याला ज्या ठिकाणी या असणाऱ्या नगराची प्रशासकीय जी काही व्यवस्था असते या व्यवस्थेचा काही खऱ्या अर्थानं संबंध नसतो. म्हणजे शहराची एक बाह्य सीमा ठरलेली असते.
ही जी काही सीमा आहे या सीमेच्या पलीकडं आपल्याला शहराचा जो विस्तार झालेला पाहायला मिळतो, अर्थात हा विस्तार रस्त्याच्या कडेला असतो. हा विस्तार ग्रामीण आहे का याला शहरी आहे असं म्हणायचा प्रश्न निर्माण होतो. कारण याला ग्रामीण म्हणावं तर सर्व शहराला पूरक असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. याला शहरी म्हणावं तर शहरामध्ये असणाऱ्या सोयी सुविधांचा या ठिकाणी आपल्याला अभाव आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचा जो हा भाग आहे याला संक्रमित भाग असंही आपण म्हणू शकता. या संक्रमित भागालाच मित्रांनो ग्रामीण नागरी पट्टा असं आपण म्हणूया. आणि मित्रांनो याकडं अनेक तज्ज्ञांचं, मग भूगोल रचनाकार असतील, नगररचनाकार असतील, अर्थशास्त्रज्ञ असतील, याचबरोबर पहा मित्रांनो समाजशास्त्रज्ञ असतील, या सर्व तज्ज्ञांचं आणि पर्यावरणवादी लोकांचं सुद्धा किंवा पर्यावरणाच्या तज्ज्ञांचं सुद्धा याकडं लक्ष वेधलेलं आहे आणि सर्वजण या भागाचा अभ्यास करू लागले. पूर्वी मित्रांनो नागरीकरणाचा वेग इतका नव्हता. त्यावेळेस आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला भारतासारख्या देशामध्ये तर आपण पाहिलं की 1950 पूर्वी महानगराच्या सभोवताली सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आढळते. परंतु नागरीकरणाचा वेग वाढला, देश आपला स्वतंत्र झाला, नागरीकरणाचा वेग वाढला आणि आपल्याला महानगरापासून ते छोट्या नगरापर्यंत अशा प्रकारचे पट्ट्यांचं दर्शन होऊ लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि या अभ्यासाची जी काही पुढचा जो महत्त्वपूर्ण भाग आहे की ग्रामीण नागरी पट्टा ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण व्याख्येकडं थोडंसं वळूया. व्याख्या करताना सुद्धा आपल्याला अनेक गोष्टीवरती थोडासा प्रकाश टाकावा लागेल. त्यामध्ये मित्रांनो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉन थुनॉन या शास्त्रज्ञाने 1826 मध्ये सर्वात प्रथम ग्रामीण नागरी विभाग, त्यामधील भूमी उपयोजन व लोकसंख्या यातील शास्त्रीय घटकांचा अभ्यास केला. त्यानंतरच्या काळात मित्रांनो एम आरोसू, स्टीव्हन्सन, स्मेल्स, गोलेदगे, आर ई पहाल, वेहरवेन, ब्लिझार्ड, अँडरसन यांनी या संकल्पनेचा मित्रांनो सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या भूगोल तज्ज्ञांनी या संज्ञेला अनेक पर्यायी शब्द सुचवले, तर काहींनी नागरी परिभाषेतील इतर शब्दांचा या संज्ञेशी असणारा संबंध स्पष्ट केला. काहींनी याचे विभाजन ग्रामीण पट्टा व शहरी पट्टा असे करून तेथील ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील मिश्र प्रकारची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट केली. काहींनी ग्रामीण नागरी पट्टा व उपनगर, सॅटेलाइट व उपनगर, सॅटेलाइट व ग्रामीण क्षेत्र, विस्तारित सीमा क्षेत्र, शहरालगतचे क्षेत्र व उपनगरी प्रदेश, अंतर्गत सीमा क्षेत्र, बाह्य सीमा क्षेत्र, पूर्ण सीमा क्षेत्र व अर्ध सीमा क्षेत्र, अंतर्गत, मध्यवर्ती व बाह्य सीमा क्षेत्र असा शब्दच्छल केलेला आढळतो. आर एल सिंग यांच्या मतानुसार हा विभाग म्हणजे नागरी वैशिष्ट्यासह ग्रामीण क्षेत्र असा असून एका अर्थाने हे ग्रामीण भूभागाचे नागरी विदारणच असते असे स्पष्ट केले आहे. भारतीय भूगोल तज्ज्ञांनी विशेषतः एम पी सिन्हा, के एन गोपी, ए बी चटर्जी, एम आर चौधरी, के एल सिंग, व्ही आर सिंग, पी सी वर्मा यांनी
वाहतूक पातळी, लोकसंख्या घनता, जमिनीच्या किमती, अकृषी कामगार समस्या, नागरी परिणाम, भूमी उपयोजन प्ररूपे, अभिगमनकर्त्याची संख्या इत्यादी घटकांचा विचार करून या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्याचा मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. अशा या ग्रामीण नागरी पट्ट्याची जी काही व्याख्या आहेत, या व्याख्येची पार्श्वभूमी आपण पाहिल्यानंतर प्रत्यक्ष एक दोन व्याख्या आपण पाहूया. वेहरवेन या तज्ज्ञानं, या अमेरिकन समाजशास्त्रज्ञांच्या मते ग्रामीण नागरी पट्टा म्हणजे नागरी परिमाणित भूमी उपयोजन व ग्रामीण कृषी क्षेत्र यांच्यामधील संक्रमण विभाग होय. अशा प्रकारची व्याख्या या अमेरिकन समाजशास्त्रज्ञ वेहरवेन यांनी केलेली आहे. यांनी आपल्या व्याख्येत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ग्रामीण आणि नागरी जी काही पट्ट्या आहेत किंवा ग्रामीण आणि नागरी जो पट्टा म्हणजे नगरातील प्रमाणित भूमी उपयोजन, म्हणजे नगराचे जे काही अनेक विभाग असतात त्यातील अत्यंत जो काही बाह्य विभाग आहे, ती जी काही सीमा आहे आणि त्यांचं प्रमाणित जे काही भूमी उपयोजन आहे, आणि ग्रामीण कृषी क्षेत्र यांच्या दरम्यान एक संक्रमण विभाग असतो. तो संक्रमण विभाग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचे गुणवैशिष्ट्य मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की त्याला धड शहर म्हणता येत नाही, धड त्याला खेड म्हणता येत नाही. कारण खेड म्हणायचं तर शहरातील अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात, आणि शहर म्हणायचं तर त्या ठिकाणी शहरी जी काही सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून याला संक्रमण विभाग असं या ठिकाणी वेहरवेन या अमेरिकन समाजशास्त्रज्ञांनी म्हटलेला आहे. आणि हा संक्रमण विभाग म्हणजेच मित्रांनो ग्रामीण नागरी पट्टा होय. अशा प्रकारची ही पहिली व्याख्या आपण पाहिल्यानंतर दुसरी व्याख्या आहे ब्लिझार्ड व अँडरसन यांची. ग्रामीण नागरी पट्टा हा असा संमिश्र प्रदेश आहे की जेथे ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनाचे संमिश्र चित्रण आढळत असून येथे शहरी सेवा मिळणे बंद होते व कृषी भूमी उपयोग प्रभावी ठरू लागतो. मित्रांनो, या व्याख्येमध्ये आपण स्पष्टपणे या ठिकाणी ब्लिझार्ड व अँडरसन यांनी स्पष्ट केलेलं आहे की या विभागात जे काही नागरी सोयी सुविधा आहेत या पूर्णपणे बंद असतात किंवा तिथं या सोयी सुविधा तिथं उपलब्ध नसतात, म्हणजेच या ग्रामीण नागरी पट्ट्यामध्ये उपलब्ध नसतात. दुसरं म्हणजे या ठिकाणी जी काही नागरी भूमी उपयोजनाचं मिश्र चित्रण आढळते. म्हणजे या ठिकाणी जो काही आधीच्या व्याख्येत शब्द प्रयोग केला होता संक्रमण विभाग, तोच इथं शब्द प्रयोग लागू होतो, परंतु त्यांनी हा प्रत्यक्ष शब्द घेतलेला नाहीये. त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनाचे मिश्र चित्रण आढळते. म्हणजे या ठिकाणी धड नगर ही म्हणता येत नाही ह्या भूमी उपयोजनाकडचा अभ्यास केल्यानंतर, आणि धड या ठिकाणी आपल्याला त्याला शहरी म्हणता येत नाहीये असं चित्रण आढळतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला शहरी सेवा बंद आपल्याला पाहायला मिळतात, तर कृषी भूमी उपयोग प्रभावी ठरू लागतो अशा प्रकारचं. परंतु कृषी भूमी उपयोग जरी प्रभावी ठरत असला मित्रांनो, तरी सुद्धा या ठिकाणचा जो काही कृषी भूमी उपयोग आहे तो शहरातील लोकांना पूरक असा असतो. उदाहरणार्थ त्यांना लागणारा जो काही भाजीपाला असेल किंवा शहरी लोकांना लागणारा भाजीपाला असेल, दूध उत्पादन असेल, पाणी पुरवठा असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी मित्रांनो स्थापन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय
ग्रामीण लोकांच्यासाठी सुद्धा शहरी काही गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात। आणि अशा प्रकारचं संमिश्र चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, असं या दोन व्याख्येवरून आपल्याला आढळतं किंवा चित्र स्पष्ट होतं ग्रामीण नागरी पट्ट्याचं। मित्रांनो, यानंतर तिसरी व्याख्या एक सर्वसमावेशक व्याख्या आहे। ती सर्वसमावेशक व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया। ती व्याख्या आहे ग्रामीण कृषी क्षेत्र व नागरी भूमी क्षेत्र यांच्यामधील संक्रमण विभाग म्हणजे ग्रामीण नागरी पट्टा होय। म्हणजे पहिली जी व्याख्या आहे त्या पहिल्या व्याख्या आणि दुसरी व्याख्या आपण दोन व्याख्या आपण पाहिल्या। पहिल्या व्याख्या जी होती हे वेहरवेनची व्याख्या होती, दुसरी व्याख्या होती ब्लिझार्ड व अँडरसन। या दोन्ही व्याख्यांचं आपण एक अर्थबोधन घेऊन एक सर्वसमावेशक अशी व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ती म्हणजे ग्रामीण कृषी क्षेत्र व नागरी भूमी क्षेत्र यांच्यामधील संक्रमण विभाग म्हणजे ग्रामीण नागरी पट्टा होय। अशा प्रकारे मित्रांनो, ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। यानंतर मित्रांनो, एक अत्यंत सुंदर अशी एक व्याख्या आहे, अर्थात ती इंग्लिशमधून आहे। तुम्हाला त्याचा अर्थबोध वरील आपण जो काही अर्थ पाहिला, तीन व्याख्या पाहिल्या, त्याच्यावरून सहज अर्थबोधही होईल, म्हणून ही व्याख्या मी आपल्या समोर याचं कथन करतोय। आपण लक्षपूर्वक या व्याख्येचं श्रवण करा। द रूरल अर्बन फ्रिंज is an area of mixed rural and urban population and land use, which begins at the point where agriculture land use appear near the city and extend up to the point where village have distinct urban land use, or where some persons at least from the village community commute to the city daily for work or other purpose। अशा प्रकारचे एक द रूरल अर्बन फ्रिंज असा शब्द जो सिलेबसमध्ये आलेला आहे त्याची ही व्याख्या इथं आपण पाहिलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण ग्रामीण नागरी पट्टा म्हणजे काय या व्याख्येची जी काही व्याख्या आपण पाहिल्या, व्याख्येचा जो काही विस्तार किंवा व्याख्येवरची जी काही आपण टिप्पणी आपण पाहिली, आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा आपण पाहणार आहोत। त्या मुद्द्याचं नाव आहे की ग्रामीण नागरी विभाग ओळखण्याचे जे काही घटक आहेत या घटकांच्यावरती थोडंसं आपण काय करूया, भाष्य करूया। साधारणपणे मित्रांनो की हा जो काही ग्रामीण नागरी विभाग पट्टा आहे किंवा ग्रामीण नागरी विभाग ओळखण्याचे जे काही घटक आहेत हे घटक आपल्याला काय असतात यावरती थोडंसं आपण भाष्य करणार आहोत। हा जो काही घटक, अर्थात हे घटक आपल्याला सांगतील की ग्रामीण नागरी विभाग कसा ओळखायचा हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येईल। यातील पहिली गोष्ट किंवा पहिला महत्त्वपूर्ण घटक, लहान व मोठे उद्योग खेड्यातील शक्तीचा वापर करीत असल्यास। म्हणजे मित्रांनो, शहराच्या परिसीमेच्या बाहेर आणि कृषी क्षेत्र यांच्या दरम्यान जर लहान मोठे उद्योग खेड्यातील शक्तीचा, मग ती कोणत्याही प्रकारची शक्ती असेल, ती मॅन पॉवरच्या स्वरूपात असेल किंवा ती भूमीच्या स्वरूपात असेल किंवा ती पाण्याच्या स्वरूपात असेल किंवा ती इतरही काही सोयी सुविधा शहराकडूनही जशा ग्रामीण भागाला मिळतात तसं ग्रामीण भागातूनही उद्योगांना किंवा शहराला मिळतात, तशा प्रकारच्या अनेक शक्ती आहेत। त्या शक्तींचा वापर जर होत असेल, लहान मोठे उद्योग खेड्यातील शक्तीचा वापर करीत असल्यास आपण ओळखायचं आहे की हा जो पट्टा आहे हा ग्रामीण नागरी पट्टा आहे। दुसरा घटक आहे ग्रामीण नागरी पट्टा ओळखण्याचा, तो म्हणजे शहरातील लोक येथे येऊन भूमीचा वापर निवासी क्षेत्र म्हणून करीत असल्यास। अगदी सोपा घटक आहे
की शहरातील लोक येथील जी काही भूमी आहे ही संक्रमित भूमी शहराच्या परिसीमेचे बाहेरची भूमी आहे, या बाहेरच्या भूमीमध्ये निवासी क्षेत्र म्हणून त्याचा वापर करीत असल्यास याला आपण ग्रामीण नागरी पट्टा असं म्हणू शकतो. आणि या निवासी लोकांची अधिक संख्या झाल्यास याला उपनगर असंही म्हणू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो. आणि हे उपनगर या शहराच्या परिसीमेच्या बाहेर असल्यामुळं, या संक्रमित भागात असल्यामुळं यालाही ग्रामीण नागरी पट्टा असं म्हणता येईल मित्रांनो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतरचा जो काही ग्रामीण नागरी पट्टा ओळखण्याचा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे भूमीचा वापर गोडाऊनसाठी, हवाई अड्ड्यांच्यासाठी किंवा अवजड वाहन दुरुस्तीसाठी, टिंबर मार्केटसाठी, वीट भट्ट्यासाठी, अलीकडे कुक्कुटपालन, भाजीपाला शेती, दुग्ध व्यवसाय यासारख्या शहरी पूरक घटकासाठी होत असल्यास, पहा मित्रांनो, म्हणजे या शहराच्या परिसीमेच्या बाहेरची जी काही भूमी आहे या भूमीमध्ये जर आपल्याला गोडाऊन्स दिसत असतील, हवाई अड्डे दिसत असतील, अवजड जी काही वाहन दुरुस्तीची केंद्र दिसत असतील, टिंबर मार्केट दिसत असतील, वीट भट्ट्या दिसत असतील, कुक्कुटपालन, भाजीपाला किंवा दुग्ध व्यवसाय जे शहरातील लोकांना लागणारे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत, या सर्व गोष्टी जर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील तर मित्रांनो आपल्याला हा जो काही पट्टा आहे किंवा हा जो विभाग आहे या विभागाला ग्रामीण नागरी पट्टा असं आपण म्हणू शकतो. हे सुद्धा हे ओळखण्याचे एक इंडिकेशन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर मित्रांनो की चौथं जी काही ग्रामीण नागरी विभाग ओळखण्याचा घटक आहे की खेड्यातून शहराकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानाच्या रांगा आढळत असल्यास, म्हणजे मित्रांनो शहरात जेव्हा उद्योगांचं सॅच्युरेशन होतं, अलीकडच्या काळामध्ये नागरीकरण ही प्रक्रिया आहे अत्यंत जलद गतीनं काय चाललेली आहे, पसरत चाललेली आहे. आणि मग यामध्ये आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की शहराची जी काही बाहेरची जी काही परिसीमा आहे त्या बाहेरच्या परिसीमेच्याही बाहेर शहरातील अनेक जी काही दुकानं त्या ठिकाणी थाटलेली पाहायला मिळतात, किंवा ग्रामीण भागातील दुकानं सुद्धा जे दुग्ध पुरवणारे, भाजीपाले पुरवणारे, अंडी पुरवणारे किंवा काही सेवा पाणी पुरवणारे असे काही व्यवसाय जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला संमिश्र व्यवसाय पाहायला मिळतात. म्हणजे खेड्यातून शहराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नगराच्या परिसीमेच्या बाह्य भागामध्ये दुकानांच्या जे काही रांगा जर आढळत असतील तर त्या पट्ट्याला मित्रांनो किंवा त्या विभागाला आपण ग्रामीण नागरी पट्टा म्हणून ओळखू शकतो. हा एक इंडिकेशन आहे किंवा ओळखण्याचा घटक आहे मित्रांनो. आणि यानंतर आणखीन एक घटक महत्त्वपूर्ण की या संक्रमित भागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था किंवा आरोग्य केंद्रांची स्थापना आपल्याला जर पाहावयास मिळत असेल तर मित्रांनो की आपण याला ग्रामीण नागरी पट्टा असं म्हणू शकतो. विशेषतः शहरामध्ये खूप अशी जमिनीच्या किमती असतात, खूप अशा अनेक त्या ठिकाणी समस्या असतात आणि म्हणून या मोठ्या शैक्षणिक संस्था किंवा मोठे असणारे रुग्णालय ही शहराच्या बाहेर, कधी कधी शहराच्या परिसीमेच्याही बाहेर येऊन स्थापन होत असतील तर त्या संक्रमित एरियाला आपण ग्रामीण नागरी पट्टा म्हणून ओळखू शकतो मित्रांनो. हे एक इंडिकेशन आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि शेवटचं जे काही ओळखण्याचा जो काही घटक आहे तो महत्त्वपूर्ण घटक की या संक्रमित क्षेत्रामध्ये जलपूर्ती केंद्रे किंवा सांडपाणी केंद्रे, स्मशानभूमी किंवा कत्तलखाने यासारख्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शहराचं जे काही पाणीपुरती किंवा पाणी पुरवठा केंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल, सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारं, किंवा आपल्याला त्या ठिकाणी या विशेषतः कत्तलखाने पाहायला मिळतील, स्मशानभूमी पाहायला मिळेल, किंबहुना काही वेळेस आपल्याला कचरा डेपो डंप करण्याचं ठिकाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. असं जर काही आपल्याला इंडिकेशन्स किंवा काही घटक
पाहावयास मिळत असतील तर मित्रांनो त्या असणाऱ्या संक्रमित पट्ट्याला आपण ग्रामीण नागरी पट्टा असं मित्रांनो म्हणू शकतो. अशा प्रकारे ग्रामीण नागरी पट्टा ओळखण्याचं किंवा ग्रामीण नागरी विभाग ओळखण्याचे जे काही घटक आहेत हे घटक आपण अभ्यासलेले आहेत. आणि यानंतर मित्रांनो आपली वेळ संपत आल्यामुळं या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.